metallic bond. It's another one type of primary chemical bond. It's another one types of primary chemical bond, and in this primary chemical bonds mainly formed in between metallic atoms like sodium, silver, gold, copper, etc. This is a non-directional bond, and mainly this bond is formed instead of two atoms. This bond is formed between many positively charged metallic atoms. Look here, metallic bond occurs between metallic atoms like aluminium, sodium, copper, silver, like this. Okay. एकापेक्षा जास्त मेटॅलिक ॲटॉम्स मध्ये हा बॉन्ड तयार होतो. कसा? मेनी ॲटॉम्स. दिस बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन मेनी ॲटॉम्स इन्स्टेड ऑफ टू ॲटॉम्स. एरवी बाकीचे सगळे बॉन्ड आहेत केमिकल बॉन्ड, प्रायमरी टाइप्स केमिकल बॉन्ड लाईक कोव्हलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड्स, आयोनिक बॉन्ड्स. दिस बॉन्ड इज फॉर्म्ड in between two atoms, but this metallic bond is formed between many positively charged atoms and negatively charged electrons. So in this bond, electrostatic force of attraction present in between negatively charged electrons and positively charged metal ions. काय सांगितलं? This electrostatic force of attraction between positively charged metal ions and negatively charged valence electrons, त्यांना आपण म्हणतो delocalizing electrons. So why this said delocalizing electrons? Because these electrons change in their position. Okay, valence electrons change in their position, and this sharing of electrons present in between two lattice, in between positively charged kernels, means positively charged center metal ions, and this electrostatic force between positively charged metal ions and negatively charged electrons, delocalizing electrons. So बघा कसं होईल मेटॅलिक बॉन्ड्स. आपण एक मेटल्स घेऊया, तुमच्या आमच्या फॅमिलियर मेटल्स, ते म्हणजे Fe. बघा Fe means iron. Atomic number 26. Electronic configuration 2, 8, 14 and 2. Because this is a d block element. तुम्ही जर पिरियडिक टेबल मध्ये हे एलिमेंट बघितला तर डी ब्लॉक मध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन्स असतात. समजा दिस मेटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. 2 electrons is lost, and for metal ions have 2 positive charge. बघा Fe++, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून Fe++ झाला. दिस इज अ मेटल आयन्स, पॉझिटिव्हली चार्ज. हा मेटल आयन्स आहे, आणि या मेटल आयन्सच्या आजूबाजूला हे त्याचे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, असे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 14 असतील व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स ते. ओके, तसंच हा एक मेटल ॲटॉम्स असेल, त्याचे हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. हा एक मेटल असेल, मेटल ॲटॉम्स, त्याचे हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आउटरमोस्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स. हे आतमधले शेल्स आहेत त्या कशा आहेत? इनॅक्टिव्ह आहेत. हे बाजूबाजूचे इलेक्ट्रॉन्स. लाईक दिस अनदर वन मेटल ॲटॉम्स, त्याचे हे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स, हे याचे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स, हे याचे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स. सिमिलरली हा पॉझिटिव्हली चार्ज, याचे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स. यांना 2+ असं म्हणू शकतो, हा पॉझिटिव्ह चार्ज, पण त्यात आम्ही जस्ट लिहितो असं. बघा हे पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ही एक क्रिस्टल तयार झाली, एक लॅटिस तयार झाली, एक क्रिस्टल तयार झालं, लॅटिस तयार झालं. असे हे लॅटिस आहेत बघा. सो इन दिस लॅटिस एक आपण प्रतल घेतलं आहे, एक प्लेन घेतला आहे, तिथे दाखवलं आहे. तर अशा पद्धतीचे समजा जे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स हे काय होतील, असे अरेंज होतील एका रेग्युलर पॅटर्नने. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, मूवेबल आहेत, मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहेत. हे जे मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतील ते या लॅटिस मध्ये फ्रीली मूव्ह होत असतील. आणि हे जे
मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहेत फ्रीली मूव्ह होणारे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे याचा जो इलेक्ट्रॉन्स आहे तो याच्या बरोबर सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन करू शकतो, याच्या बरोबर सुद्धा, याच्या बरोबर सुद्धा. म्हणजे दिस फ्रीली मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स हे काय असतात, डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फ्री ते फिरत असतात, त्यांची जागा फिक्स नसते. आणि हा इलेक्ट्रॉन आणि हा पॉझिटिव्ह चार्ज यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन होऊ शकतं. म्हणजे एनी इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह चार्ज, कुठचाही लोकलाइज इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामध्ये असलेला बॉन्डिंग म्हणजे मेटॅलिक बॉन्डिंग. यांच्यामध्ये असलेलं बॉन्डिंग म्हणजे झालं मेटॅलिक बॉन्डिंग. सो दिस इज अ पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स, अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स अँड नेगेटिव्हली चार्ज delocalizing electrons. So therefore this bonds is formed between delocalizing electrons and positively charged kernels. मग हे जे इलेक्ट्रॉन्स असे भरपूर आहेत ना, उदाहरणार्थ बघा याचे 14 असे प्रत्येक पॉझिटिव्ह हे आयन्स आहेत, त्याचे बाकीचे डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे मोबाईल इलेक्ट्रॉन्स लुक लाईक ऍज अ दिस मोबाईल इलेक्ट्रॉन्स किंवा डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स असतील ते सी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून ऍक्ट होतील. म्हणजे जसं काय समुद्रच आहे इलेक्ट्रॉन्सचा. ओके, इलेक्ट्रॉन्सचा समुद्रच आहे आणि त्याच्यात हे मोबाईल इलेक्ट्रॉन्स फिरतात. अँड दिस इज अ पॉझिटिव्ह पोअर्स. हे ऍक्ट्स लाईक अ कर्नल्स, पॉझिटिव्ह कर्नल्स. अँड दिस इज अ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे तुमचे इलेक्ट्रॉन्सचा समुद्र असेल. म्हणजे जसे काही तुमचे हे इलेक्ट्रॉन्स समुद्रामध्ये मुक्तपणे फिरत आहेत आणि ते कुठच्याही पॉझिटिव्ह चार्ज बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन करत आहेत. म्हणून सुरुवातीलाच म्हणालं होतं दिस बॉन्ड इज फॉर्म इन बिटवीन मेनी ऍटम्स, मेनी मेटॅलिक ऍटम्स. आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बघितला तर H आणि Cl दोन सिमिलर किंवा डिफरंट ऍटम्स मध्ये काय झालं, त्यांचा बॉन्ड तयार झाला. पण in case of metallic bond is formed between positive electrons and positively charged metal ions. हा जो बॉन्ड आहे तो डिलोकलाइजिंग इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स. मग ही जी लॅटिस आहे, ही जी खिडकी आहे, हे प्रतल आहे, या प्रतलामधील हे इलेक्ट्रॉन्स कुठच्याही पॉझिटिव्ह चार्ज बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन करू शकतात. हे जे मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह आहेत, ते त्यांची पोझिशन चेंज आहे, त्यांची पोझिशन कशी होते, चेंज होते. देअरफॉर दिस इज अ नॉन डिरेक्शनल बॉन्ड अँड ड्यू टू दिस डिलोकलाइजिंग इलेक्ट्रॉन्स मेटल्स आर अ गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्याला तो मेटल्सचे काय बघतो आपण, प्रॉपर्टीज बघतो, त्याच्यामध्ये आपण हे शिकतो. सो दिस इज अ मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू दिस मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स, डिलोकलाइजिंग इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स. या मोबाईल इलेक्ट्रॉन्समुळे काय होतात, आधी इलेक्ट्रिसिटी, करंट मीन्स व्हॉट, करंट म्हणजेच काय असतं, सोप्या आपण करंटची दोन शब्दात व्याख्या करतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होणे या एंड पासून त्या एंड पर्यंत, कमी चार्ज असलेल्यापासून जास्त असलेल्यापासून कमी, अशा पद्धतीत आपले ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात पोटेन्शियल डिफरन्स प्रमाणे. सिम्पली आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजेच काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो दिस डिलोकलाइजिंग इलेक्ट्रॉन्स, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत मोबाईल इलेक्ट्रॉन्स, हे जागा बदलतात, मीन्स ते आपले फ्लो होतात. पोझिशन चेंज केली म्हणजे ते फ्लो झाले. याचा अर्थ काय, दिस मेटॅलिक बॉन्ड्स पास इलेक्ट्रिसिटी, मेटल्स आर पास इलेक्ट्रिसिटी थ्रू इट. या सगळ्यामुळे मेटल्स आपल्यामधून इलेक्ट्रिसिटी पास करतो. ओके, सो वी कॅन राईट द प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक बॉन्ड्स. आपण प्रॉपर्टीज लिहू शकतो. दिस बॉन्ड्स ऑकर बिटवीन टू मेटॅलिक, दिस बॉन्ड ऑकर्स बिटवीन मेटॅलिक ॲटॉम्स. Instead of two metallic atoms, instead of two atoms, it's formed in many atoms. So electrostatic force of attraction in between positively charged kernels and valence electrons. This is a non-directional bond. It's a good due to these delocalizing electrons.
ड्यू टू दिस delocalizing electrons, metals are good conductors of electricity. In this way we can write the properties of metallic bond, metals. Okay, in this way we can learn the metallic bonds. So metallic bonds हा हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठच्याही पॉझिटिव्ह चार्ज बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन करू शकतात किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन करू शकतात. सो दिस बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन मोबाईल इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्हली चार्ज कर्नल्स, मीन्स पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. इन दिस वे आपण पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स बघू शकतो. Okay, so this is a metallic bonds. Okay, now we learn characteristics, properties of metallic bond. म्हणजे आपण ज्या मेटॅलिक बॉन्डच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी बघणार आहोत त्या मोस्टली मेटल्सच्याच असतील, कारण मेटल्स मध्ये मेटॅलिक बॉन्ड्स आढळतात. म्हणजे मेटॅलिक बॉन्डचे फ्युचर्स, मेटॅलिक बॉन्डच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स या मेटल्स वरती म्हणजे मेटल्सच्या रिलेटेड असणार. आता उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड, सिल्वर, सोडियम हे सगळे मेटल्स आहेत, त्यांच्यात मोस्टली मेटॅलिक बॉन्ड्स असतात. मग आपण ते मेटॅलिक बॉन्ड्स बघणार आहोत, मेटॅलिक बॉन्ड बघतो आहोत, ते असलेले सगळे मेटल्स आहेत. म्हणून आपल्याला मेटल्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीचा आपल्याला आता स्टडी करावा लागेल. सो नाव वी लर्न द स्टडी ऑफ मेटल्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सो तुम्हाला 10वी पर्यंत आपण बघतोच आहोत प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सो आपल्याला परत त्या प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत. ओके, सो परत आपण त्या एक एक मेटॅलिक बॉन्ड्स मुळे आपल्याला परत मेटल्सच्या प्रॉपर्टी शिकायच्या आहेत. बट यू रिमेंबर वन थिंग, ऑल दीज प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स विच मेनली डिपेंड्स ऑन दिस delocalizing इलेक्ट्रॉन्स. काय सांगितलं? मेटल्सच्या सगळ्या मुळे आहेत बऱ्यापैकी प्रॉपर्टीज या हे delocalizing इलेक्ट्रॉन्स आहेत ना. दिस इलेक्ट्रॉन्स delocalize, आपल्या पोझिशन बदलतात, एका लॅटिस मधून दुसऱ्या लॅटिस मध्ये जाऊ शकतात. एक इलेक्ट्रॉन्स या आपण पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन करू शकतो किंवा याच्या बरोबर सुद्धा. मग ह्या delocalization प्रॉपर्टीमुळे, या मोबाईल इलेक्ट्रॉन्समुळे, या सी ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे, सी ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्समुळे काय होतं तर मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता याचप्रमाणे या मेटलच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्समुळेच आहेत. सी ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्समुळेच मेटलच्या बऱ्यापैकी प्रॉपर्टीज या असतात. सो आपण वन बाय प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. नाउ वी लर्न प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बिकॉज in metals present metallic bonds. Therefore, that's why we learn now properties of metals. So you know the properties of metallic bonds. You know metallic bonds are non-directional. Okay, this metallic bonds is formed due to delocalizing electrons from one lattice to another lattice. The sharing of electrons between the positive charge ions, पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स हे delocalizing इलेक्ट्रॉन्स आहेत. हे काय होतात, या लॅटिस मधल्या कुठच्याही पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स बरोबर ते बॉन्ड करू शकतात. दिस इज द नॉन डिरेक्शनल बॉन्ड. ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन्स मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस मेटॅलिक बॉन्ड इज फॉर्म बिटवीन delocalizing electrons and positively charged kernels. So delocalizing electrons is a mobile electrons, हे फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला आपण सी ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा म्हणतो. सो नाव वी लर्न वन बाय वन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता हे मेटल्सचे मेटॅलिक बॉन्ड्स आहे तो कसा असतो, बाकीचे आपण बॉन्ड बघतो ते सगळे कसे आहेत, प्रायमरी केमिकल बॉन्ड बिटवीन टू ॲटॉम्स. बट दिस मेटॅलिक बॉन्ड्स इज फॉर्म्ड बिटवीन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड मोर दॅन टू पॉझिटिव्ह आयन्स. हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स एका वेळी कोणाबरोबर, एका पॉझिटिव्ह चार्ज बरोबर अट्रॅक्ट करेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने, तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या बरोबर अट्रॅक्ट करू शकतो. कुठचाही इलेक्ट्रॉन या लॅटिस मधल्या कुठच्याही पॉझिटिव्ह चार्ज मेटल सायन्स बरोबर तो काय करतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बॉन्ड तयार करू शकतो. तर आपल्याला वन बाय वन प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी इज
metals are good conductors of electricity and metals are called metallic luster. metallic luster ही प्रॉपर्टी होऊया मेटॅलिक लस्टर. आता मेटॅलिक लस्टर म्हणजेच काय तर मोस्टली मेटल्सला चकाकी असते. मोस्टली मेटल्सला चकाकी असते. तर चकाकी का असते तर जे मेटल्स आहेत मेटल्स त्या मेटल्स वरती ज्या लाईट पडते त्याला आपण फोटॉन म्हणतो. कारण लाईट बंचने असते. जरी आपल्याला त्याची एकारेषा दिसली तर लाईट इज अ बंच असतो. लाईट एनर्जीचा बंच आहे. म्हणजे एनर्जीचा बंच या ज्यावेळी लॅटिस वरती पडतो मेटल्स वरती पडतो त्यावेळी या फ्री ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे या डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्समुळे याच्यातली जी एनर्जी असते आणि लाईट मध्ये एनर्जी असते ती तुमची एनर्जीवर मॅच होईल. त्यावेळी का होईल हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्समुळे मेटल्सला चकाकी येईल. मेटल्स एक लाईट रिफ्लेक्ट करेल. ओके म्हणून काय होतं मेटॅलिक लस्टर मेटलला चकाकी आहे. मेटॅलिक लस्टर ऑफ मेटल्स इज ड्यू टू डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. आपल्याला थोडक्यात सिंपली मध्ये लक्षात ठेवायचं आहे तर एवढंच मेटॅलिक लस्टर्स ऑफ मेटल्स दिस कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स इज ड्यू टू डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स इज ड्यू टू डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. या मोबाईल इलेक्ट्रॉन्स मुळेच काय होतं या मेटल्सला मेटॅलिक लस्टर येतं. मेटल्सला चकाकी आहे ती मोबाईल इलेक्ट्रॉन्स मुळे आहे. दुसरी तुम्हाला सांगितलीच आहे प्रॉपर्टी मेटल्स आर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. का सिंपल ड्यू टू डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. हे जे डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ना लोकलाइज्ड असं म्हणूया इलेक्ट्रॉन्स. डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. समजा तुम्ही या एंडला इलेक्ट्रिसिटी जोडला तर का होईल पास केला तर तुमचे इलेक्ट्रॉन्स फ्लो होईल स्पीड वाढेल म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल. ओके आणि समजा तुम्ही मेटल्सला काय केला एका बाजूने हिट केला तर काय होईल मेटल्स मधले इलेक्ट्रॉन फास्ट मूव्ह व्हायला लागतील आणि मेटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स जर मूव्ह होत असतील तर मेटल्स आर गुड थर्मल कंडक्टर्स. सो अनदर वन प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज अ थर्मल कंडक्टर्स. कंडक्टिव्हिटी असं म्हणूया थर्मल कंडक्टिव्हिटी. सो काय सांगितलं मेटल्स आर गुड थर्मल कंडक्टर. लाईक दिस इलेक्ट्रिकल कंडक्टर्स मेटल्स आर गुड थर्मल कंडक्टर्स. का ज्यावेळी तुम्ही मेटल्सला समजा खालून उष्णता दिला तर का होईल मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स आहेत ते वरती मूव्ह होत जातील त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल and therefore metals are thermal conductors. म्हणजे म्हणूनच काय होईल मेटल्स मधून उष्णता वाहते. अनदर वन हाय टेन्साइल स्ट्रेंथ. हाय टेन्साइल स्ट्रेंथ जास्त आहे. हाय टेन्साइल स्ट्रेंथ वजन वगैरे कॅरी करण्याची पॉवर मेटल्स जास्त असते. मेटल्स आर हार्ड. Another one property is fourth high melting point and boiling point. High melting point and boiling point. का होतं बघा ड्यू टू दिस डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स या डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स मुळे काय होतं पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स आणि नेगेटिव्ह चार्ज डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स यांच्यात स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. Sharing of these free electrons in this lattice with the positively charged kernels. Positive charge kernels आणि free electrons यांच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्याच्यामुळे काय होईल मेटल्सला बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हाय असेल. बट दिस इज अ इंटरमिडिएट इन बिटवीन कोव्हॅलेंट बॉन्ड अँड आयोनिक बॉन्ड. हा असा जरी हाय मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट असले तर यांना रेंज ऑफ बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट असतात. नॉट शार्प बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट. म्हणजेच बघा तुम्ही समजा एखादं पारा घेतला पारा तर पारा हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो मर्क्युरी.
म्हणजे तुम्ही जर मेटलचे बॉइलिंग पॉईंट बघितलं तर रेंज ऑफ बॉइलिंग पॉईंट असेल किंवा रेंज ऑफ मेल्टिंग पॉईंट असेल. म्हणजे एक जसं कोव्हॅलंट कंपाऊंडला एक ठराविक बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट असतो, तसा मेटल्सला ठराविक मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट नसतो, बट हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट ॲट बॉइलिंग पॉईंट. ऑल्सो दिस इज another one property is opaqueness. Opaqueness म्हणजे काय होतं, मेटल मधून कधी लाईट अशी पास वगैरे होत नाही. मेटल्स मध्ये लाईट काय होईल, मोस्टली रिफ्लेक्ट होते. म्हणजेच मेटल्सला ओपेकनेस आहे. यू नो ओपेकनेस प्रॉपर्टी व्हेरी वेल. सो मेटल्सला ओपेकनेस प्रॉपर्टी असते. ड्यू टू दिस ऑल्सो डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन. अनदर वन, दिस इज अ नॉन डिरेक्शनल बॉन्ड अँड मेटल्स आर अ हाय बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट्स. ऑल्सो अजून एक आपण प्रॉपर्टी म्हणू शकतो, मेटल्स आर हार्डनेस ऑफ मेटल. हार्डनेस ऑफ मेटल्स हार्ड असतात का, ड्यू टू डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. कसं काय, तर हे फिरणारे इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज कर्नल्स यांच्यात चांगलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. देअरफॉर हार्डनेस ऑफ मेटल्स, म्हणजे यांच्यामुळे मेटलला हार्डनेस आलाय. अनदर वन प्रॉपर्टी ती म्हणजे मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. मॅलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे मेटलच्या तारा काढता येतात आणि मॅलिएबिलिटी म्हणजे मेटलचे पत्रे तयार करता येतात. मॅलिएबिलिटी कारण बघा, हे मेटॅलिक बॉन्ड हे असे लॅटिसने आहेत. लॅटिस खिडक्यांचे प्लेनने असते. म्हणजे या प्लेन मधले हे, त्याच्या खालची प्लेन, वरती प्लेन, खाली प्लेन, वरती प्लेन अशी. आणि एका प्लेन मधून दुसऱ्या प्लेन मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. एका लॅटिस मधून दुसऱ्या लॅटिस मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. ओके, त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, मेटॅलिक क्लस्टर, थर्मल कंडक्टिव्हिटी या प्रॉपर्टीज आहेत. बट ड्यू टू दिस लॅटिस, या लॅटिसमुळे मेटल्स कसे असतात, मॅलिएबल. म्हणजे मेटल्सचे तुम्ही पत्रे काढू शकता. त्याचबरोबर मेटल्सच्या वायर सुद्धा, तारा सुद्धा तयार करू शकता. दीज आर प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सो वी लर्न 4 टाइप्स ऑफ मेटॅलिक, 4 टाइप्स ऑफ प्रायमरी केमिकल बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड्स, त्याला डेटिव्ह बॉन्ड सुद्धा म्हणतो. हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे आहेत. आयोनिक बॉन्ड, त्याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड सुद्धा म्हणतो. तो कसा आहे, वन ॲटॉम लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, नॉन मेटल ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेटॅलिक ॲटॉम्स असतील तर इलेक्ट्रॉन लॉस करतील, नॉन मेटॅलिक असेल तर इलेक्ट्रॉन गेन करतील. अँड ड्यू टू लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स दिस आयोनिक बॉन्ड इज फॉर्म. बट इन केस ऑफ मेटॅलिक बॉन्ड्स, this metallic bonds is formed due to delocalizing electrons, or mobile valence electrons. हे भरपूर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतील, ते फ्रीली मूव्ह होत असतील आणि पॉझिटिव्ह चार्ज मेटल आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल. परत त्याच्याचं रिपीट करायचं का, तुम्हाला ऐकून लक्षात यायला पाहिजे की डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स इज द मेजर कंटेंट. महत्वाचा पॉइंट आहे याच्यातला मेटॅलिक बॉन्ड्स मधला, तो म्हणजे डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन्स. सो मेनी ऑफ द मेटल्स, बऱ्यापैकी आपले जे मेटल्स आहेत ना, सिल्वर, गोल्ड वगैरे सगळी जे मेटल्स आहेत, त्या बऱ्यापैकी मेटल्स मध्ये हे मेटॅलिक बॉन्ड्स असतात. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड दीज आर आपलं इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे, पॉझिटिव्ह चार्ज कर्नल्स आणि डिलोकलायझिंग इलेक्ट्रॉन.